नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्ववंदनीय विश्व शांतीदूत, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश विश्वदीप अरहत महान सम्यक संबुद्ध देवानंद पियदसी धम्मदायाद धम्मचक्रवर्ती महान सम्राट अशोक मौर्य बोधिसत्व युगंधर भारतरत्न द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांनाही मंगलाची कामना करतो। आज 1 फरवरी, आज माघ पौर्णिमेच्या निमित्तानं विशेष धम्मदेसना म्हणून तसेच संत रविदास यांचा जयंती दिवस या निमित्तानंही या ठिकाणी मार्गदर्शन आपण जाणून घेण्याचा, इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की पौर्णिमेच्या प्रशांत वातावरणामध्ये आपल्या कार्याचे सिंहावलोकन गांभीर्याने करण्याची जी संधी उपलब्ध होत असते तेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य होय। बौद्धांचे खरे सण 12ही महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे। या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा संपूर्ण जगभर या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेचं एक विशेष महत्व असतं। या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला बुद्धाच्या किंवा बुद्धाच्या भिक्खू संघाच्या जीवनामध्ये कुठली तरी विस्मयकारी घटना घडलेली असतात आणि महत्वपूर्ण प्रसंग पौर्णिमेच्या दिवशी घडलेले असतात। त्यामुळे पौर्णिमेचे एक विशेष महत्व आहे। पौर्णिमा जाणून घेणं, 12ही महिन्याचा पौर्णिमेचं महत्व जाणून घेणं म्हणजे खऱ्या अर्थानं तो इतिहास सुद्धा आपल्याला माहीत पडत असतो। म्हणून आजची माघ पौर्णिमा आहे। या माघ पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांचं आजचीच ती पौर्णिमा आहे, माघ पौर्णिमा। या माघ पौर्णिमेलाच महान कारुणिक तथागत भगवान बुद्धाने आजच्याच दिवसाला या माघ पौर्णिमेला आपल्या महापरिनिब्बाणाच्या घोषणा केलेली आहे। म्हणजे एकदा वैशालीचं जे चापाल चैत्य आहे, या चापाल चैत्यामध्ये एकदा तथागत भगवान बुद्ध विश्राम घेत असताना आनंद भिक्खू आणि काही उपस्थित भिक्खूंना तथागत बुद्धांनी असं सूचित केलं की हे आनंदा, आजच्या या माघ पौर्णिमेपासून तर वैशाख पौर्णिमेपर्यंत म्हणजे इथून 3 महिन्यापर्यंत मी माझं महापरिनिर्वाण करणार आहो। या वर्षीची तारीख खूप योगायोगानं आलेली आहे। म्हणजे बघा, आज 1 फरवरी आहे। आजची तारीख किती आहे? 1 फेब्रुवारी, आपण 1 फरवरी म्हणतो। तर 1 फरवरीला आता माघ पौर्णिमा आहे ना, या वर्षी म्हणजे योगायोग म्हणजे 1 मेला बुद्ध पौर्णिमा आहे। म्हणजे 1 फरवरी ते 1 मे म्हणजे हा पहिल्यांदाच योगायोग जुळून आलेला आहे। म्हणजे 1 फरवरीला म्हणजे आजच्या माघ पौर्णिमेला भगवान बुद्ध महापरिनिर्वाण घोषणा करतात आणि 1 मे या वर्षीची 2026 ची जी तारीख आहे बुद्ध पौर्णिमेची ती 1 मे आहे, महाराष्ट्र दिवस आहे। तसा तो माझा वाढदिवसही आहे 1 मे या वर्षी। बुद्ध पौर्णिमा आणि 1 मे ही तारीख खूप सुंदर आहे।
तर माघ पौर्णिमेचं पहिलं महत्व आहे की तथागत भगवान बुद्धांनी आपल्या महापरिनिब्बाणाची घोषणा केली की या माघ पौर्णिमेपासून तर 3 महिन्यानंतर म्हणजे शेवटची जी वैशाख पौर्णिमेला मी माझं महापरिनिर्वाण प्राप्त करणार आहोत. तर भगवान बुद्धांनी आयु संस्काराचा त्याग संदर्भात आनंदाला आणि इतर भिक्षूला मार्गदर्शन केलेलं आहे. तर तथागत बुद्धांनी जे वैशाली नावाचं जे ठिकाण आहे, आज पौर्णिमेच्या निमित्तानं म्हणून वैशाली हे त्या काळातील सर्वात शक्तिशाली गणतंत्र होतं. वज्जी त्या लिच्छवी वैशालीला कोणीही जिंकू शकत नव्हतं, कारण त्या ठिकाणी भगवान बुद्धांचे वज्जीचे ते वैशालीचे लोक भगवान बुद्धांच्या 7 अपरिहार्य धम्माचा ते पालन करायचे. 7 अपरिहार्य धम्म, हे 7 अपरिहार्य जे धम्म आहे त्याचं जर पालन केल्यानं कशी संघटना एकत्रित राहते आणि कोणतंही काम संघटितपणे केल्यानं किंवा संघटितपणे निर्णय घेतल्यानं ते कसं तडीत जातं किंवा पूर्णत्वात जातं, या संदर्भात भगवान बुद्धांनी ते 7 अपरिहार्य धम्म मी या पूर्वीही सांगितलेले आहे. तर वैशालीला जे भगवान बुद्धांनी जे वस्त्रकार सूक्तामध्ये आहे 7 अपरिहार्य धम्म अत्यंत महत्वाचे आहे. तर वैशाली हे यासाठी महत्वाचं आहे की तथागत बुद्धांना जे आम्रवन दान केलं होतं एका महानाम, म्हणजे आम्रपालीच्या वडिलांचं नाव आहे महानाम. हा महानाम एका आम्रवनाची रखवाली करायचा आणि आम्रवनाची रखवाली करता करता त्या महानाम नावाच्या त्या व्यक्तीला आंब्याच्या झाडाखाली आम्रपाली सापडली. ती लहानची मुलगी त्या ठिकाणी रडत होती आणि आजूबाजूला कोणीही नव्हतं. त्या आम्रवनामध्ये त्या आंब्याच्या झाडाखाली ती मुलगी त्या महानाम नावाच्या बगीचाची, त्या आम्रवनाची रखवाली करणाऱ्या त्या महानाम व्यक्तीला सापडली. आता महानाम हे अनेक नाव आहे, बुद्धाच्या भिक्खूंचे नाव आहे महानाम वगैरे. तर महानाम इथं आम्रपालीच्या ते म्हणजे ज्या मुलीला त्यांनी पालन पोषण केलं, जसं आपण कबीराचं पाहतो की कबीराला हे सुद्धा ते आपण त्या संदर्भात तशा सारखीच ती गोष्ट आहे. तर आम्रपाली ती आंब्याच्या झाडाखाली सापडली. कुठे सापडली? आंब्याच्या झाडाखाली, त्या आम्रवनामध्ये. म्हणून तिचं नाव काय ठेवलं? आम्रपाली. परंतु तिला पालीमध्ये अंबपाली म्हणतात. तर ही आम्रपाली जी रूपगर्विता होती आणि त्या काळातली, बुद्धाच्या काळातली ती नगरवधू आणि उत्कृष्ट डान्सर होती, म्हणजे नर्तकी होती, राज नर्तकी होती आणि खूप सुंदर दिसायला होती. तर मग भगवान बुद्धांनी तिला कायेची अनित्यता, शरीर कसं क्षणभंगूर आहे, कसं दुर्गंधीचं घर आहे, हा उपदेश वैशालीच्या त्या आम्रपालीला दिलेला होता भगवान बुद्धाने. आणि मग आम्रपालीनं काय केलं? आपलं जे आम्रवन होतं ते बुद्धाला भिक्खू संघाला दान केलं आणि आम्रपाली स्वतः काय बनली? मग भिक्खुनी बनली. लक्षात घ्या, तिचा जो प्रवास होता, असं म्हणतात की आम्रपालीला एक मुलगा सुद्धा झाला, विमल कौंडिन्य थेर गाथामध्ये आहे, तोही सुद्धा भिक्खूच होता. तर ही आम्रपालीचं ते ठिकाण म्हणजेच वैशाली नगरी होय. आणि तिसरं म्हणजे भगवान बुद्धांनी, बुद्धाच्या काळामध्ये दुष्काळ पडत होता. काय पडत होता? दुष्काळ. बुद्धाच्या काळामध्ये भद्रवती कौशांबी नगरीचा आणि वैशालीचा दुष्काळ प्रसिद्ध आहे. आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहतो. तर एकदा वैशालीला दुष्काळ पडला होता. जनावर मरत होती, माणसं मृत्युमुखी पडत होती, झाडं सुकलेली होती आणि तथागत भगवान बुद्धाला तिथल्या वज्जी लोकांनी असं निर्णय घेतला की तथागत बुद्धाला आमंत्रित करायचं वैशालीला. आणि तथागत बुद्ध आनंदासहित आणि 500 भिक्खू संघासहित श्रावस्तीवरून कुठे आले? वैशालीला. डोळे नका लावू. तर तथागत भगवान बुद्ध जसे त्या वैशाली नगरीमध्ये प्रवेश करतात, तर त्यावेळी वैशालीला पाऊस पडत असतो, अशी घटना आहे. तर तथागत भगवान बुद्धांनी, आपण जो नेहमी महापरित पाठ घेतो किंवा घरगुती जे कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये जे रतन सुत्त आहे का नाही, रतन सुत्त, तर हे रतन सुत्ताचा पाठ भगवान बुद्धांनी वैशालीलाच केलेला आहे. आणि या वैशालीला भगवान बुद्धांनी आपल्या आयुष्यामधलं जे शेवटचं प्रवचन म्हटलं तरी चालते आणि भगवान बुद्धांचा शेवटचा वर्षावास. लक्षात घ्या, भगवान बुद्धाचा प्रथम वर्षावास कुठे झाला? सारनाथला. समजलं?
आणि तथागत बुद्धांचा शेवटचा वर्षावास झाला वैशालीला. भगवान बुद्धांनी 45 वर्ष सद्धम्माचा प्रचार प्रसार केला आणि 45 वर्षावास आणि 45 वर्ष आलं लक्षात तुम्हाला. मग शेवटचा वर्षावास भगवंतांनी कुठे केला? वैशालीला, अखेरचा. आता हे वैशाली याकरिताही प्रसिद्ध आहे की वैशाली त्या काळामध्ये कपिल वस्तू पासून तर वैशाली पर्यंत भगवान बुद्धांची सावत्राई किंवा ते म्हणजे मावशी समजा, तिचं नाव काय आहे? महाप्रजापती गौतमी, कोलीय वंशाची, महामाया देवीचीच बहीण. दोघी बहिणी दोघ्या जावा होत्या, सख्या राजा शुद्धोधनाच्या पत्न्या होत्या. महामाया सोडून गेली आणि नंतर नामकरणाच्या दिवशी संध्याकाळी महामाया देवी मरण पावली. मी कहाणी सांगितली. त्यानंतर महाप्रजापती गौतमीने दूध पाजलं. कोणाला? त्यावेळी तिला नंद बाळे झाला. पण असं बौद्ध साहित्यामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे की महाप्रजापती गौतमीने आपलं जे मुलगा झाला होता नंद, याला दाईकडे पालन पोषण आणि दूध पाजण्याकरता सोपवलं आणि आपली जी बहीण आहे महामाया देवीच्या म्हणजे सिद्धार्थ गौतम सुकितीला तिने स्वतःच दूध पाजलं. तर महाप्रजापती गौतमी ही नंतर तुम्हाला माहित आहे 7 वर्षाच्या नंतर तथागत भगवान बुद्ध कपिल वस्तूला भेट देतात. तर त्यावेळी तथागत बुद्ध सारिपुत्त महामोगलायन आणि भिक्खू संघासहित कपिल वस्तूच्या निग्रोधारामामध्ये थांबत असतात काही दिवस. तर त्यावेळी महाप्रजापती गौतमी स्वतःच्या हातानं सूत काढून त्या सुताचं ते रुईचं सूत काढून ते विणून आणि त्याचं रंगरंगोटी करून ती स्वतःच्या हातानं कठीणचीवर शिवत असते महाप्रजापती गौतमी आणि ती बुद्धासमोर निग्रोधारामामध्ये ती पेश करत असते. भगवान बुद्ध ते तुम्ही कहाणी ऐकलीच आहे, संघाला अर्पण कर. तर त्यावेळी आनंद मध्यस्थी करतो आणि मग तथागत बुद्ध, ते अशी ती कहाणी आपण ऐकलेली आहे. तर महाप्रजापती गौतमी नंतरच्या वेळी महाप्रजापती गौतमी गोपा उर्फ यशोधरा उर्फ भिक्खुनीचं नाव भद्रा कात्यायनी म्हणजे यशोधरा आणि महाप्रजापती गौतमी आपल्या 500 स्त्रियासहित कपिल वस्तू पासून तर वैशाली पर्यंत पायी चालत येत असतात. कारण त्यापूर्वी तथागत बुद्धांनी काही कारणास्तव महिलांना विरोध नाही केला तथागत भगवान बुद्धांनी. उलट 7 अपरिहार्य धम्मामध्ये भगवान बुद्धांनी तर सांगितलेलं आहे की जोपर्यंत वज्जीचे लोक स्त्रियांवर किंवा महिलांवर बलात्कार किंवा जबरदस्ती करणार नाही तोपर्यंत वज्जीला कोणीही जिंकू शकणार नाही. भगवान बुद्धच हे स्त्रियांचे पहिले पुढारी आहे. पण काही कारणास्तव भगवान बुद्धांनी महाप्रजापतीला नाकारलेलं होतं त्यावेळी अचानकपणे निग्रोधाराम कपिल वस्तूला. तर महाप्रजापती गौतमी आणि यशोधरा आणि 500 स्त्रिया कपिल वस्तू पासून तर वैशाली पर्यंत पायी चालत येत असतात आणि मग ते वैशालीला भिक्खुनी बनत असते. कोण? महाप्रजापती. तर महाप्रजापती गौतमी ही या भारतातील या जगातील पहिली महिला भिक्खुनी आहे आणि पहिली महिला शिक्षिका आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांचं म्हणजे ना भिक्खू संघाची स्थापना सारनाथला झाली आणि भिक्खुनी संघाची स्थापना वैशालीला झाली. लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. तर भिक्खुनी संघाचं ते पहिलं बौद्ध विद्यापीठ, पहिलं महिला बौद्ध विद्यापीठ जर कोणतं असेल जगातलं भारतातलं तर ते म्हणजे वैशाली आहे. वैशालीला महावनातील कुटागार शाला येथे भगवान बुद्धांच्याच काळामध्ये बौद्ध विद्यापीठाची त्यावेळी निर्मिती झाली. केवळ बौद्ध भिक्खुनीच त्या ठिकाणी राहायच्या. महाप्रजापती गौतमी यशोधरा त्या सर्व बौद्ध भिक्खुनींचं नेतृत्व करायचं. तर अशा प्रकारे वैशालीचं खूप मोठं एक महत्व आहे. वैशालीचं दुसरं महत्व म्हणजे वैशालीला भगवान बुद्धांनी ते सच्चक होता, एक वादविवाद करणारा व्यक्ती होता, निगंटनाथ पुत्ताचा शिष्य होता सच्चक. तो डिबेट करायचा, उर्मट होता, चंड स्वभावाचा होता. त्याला अग्निवेशही म्हणतात, सच्चक अग्निवेश. तर हा सच्चक अग्निवेशला सुद्धा आपण जय मंगलट्ट गाथामध्ये ऐकतो, सच्चक विहाय मती सच्चक वादकेतू. वाद घालण्यासाठी आला होता सच्चक. तर हा सच्चक सुद्धा नंतर भिक्खू बनत असतो. तर त्याचं ठिकाण सच्चकचं जन्मगाव सुद्धा वैशालीच आहे. सच्चक सुद्धा जैनांचाच निगंटनाथ पुत्ताचा अनुयायी असतो. त्यानंतर भगवान ते सच्चक तर असतोच जैन निगंटनाथ पुत्ताचा, पण तिथलाच वैशालीचा सिंह सेनापती नावाचा व्यक्ती
भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू लोक मांस ग्रहण करतात, मांसाहार खातात, भिक्षापात्रामध्ये सेवन करतात. म्हणून बुद्धाची लक्षात घ्या, मी काय सांगत आहोत तुम्हाला, बुद्धाची आणि भिक्खू संघाची त्यांनी संपूर्ण वैशाली नगरीमध्ये बदनामी सुरू केली होती. बुद्धाची आणि भिक्खू संघाची. मांस खातात, बुद्ध मनाई करत नाही त्यांना मांस खायला. तर ते सिंह सेनापती सुद्धा तिथेच आहे. आणि दुसरी गोष्ट, सुनखत, भगवान बुद्धचे जे आलार कालामांचं जे ठिकाण आहे तेही वैशालीलाच होतं. सच्चक असेल, सिंह सेनापती असेल, महाली लिच्छवी असेल, आम्रपाली असेल, हे सर्व ठिकाणं, हे सर्व लोक किंवा सुनखत नावाचा भिक्खू, हे सगळे लोक वैशालीचेच होते. आणि वैशालीलाच भगवान बुद्धांनी आणखी एक उल्लेख म्हणून आजच्या पौर्णिमेच्या निमित्तानं वर्धमान महावीर, भगवान बुद्धांच्या काळामध्ये किती संप्रदाय होते? 62 प्रकारचे संप्रदाय. तर हे संप्रदाय होता, धर्म नव्हता. जैन धर्म हे अलीकडचं नाव आहे. बुद्धाच्या काळामध्ये एक छोटासा काही भागापुरताच तो पंथ होता, निगंठनाथ पुत्त, म्हणजे आजचे जैन धर्म. वर्धमान महावीराचं ते जन्मस्थान सुद्धा मानतात वैशाली, पण त्याचे काही पुरातत्व अवशेष त्या वैशालीला प्राप्त झाले नाही. परंतु मात्र ते श्रमण संस्कृतीचेच होते वर्धमान महावीर. त्यांच्या आईचं नाव त्रिशिला देवी होतं. आणि बौद्ध साहित्यामध्ये प्रसेनजित राजा आणि बुद्धाचा काही संबंध आहे, मी ते कधीतरी एखाद्या वेळेस सांगेन. तर भगवान बुद्धांचं ते म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव सिद्धार्थच होतं. कोणाच्या वडिलांचं नाव? वर्धमान महावीराज जे 24वे तीर्थंकर आहे, तर त्यांच्या वडिलाचं नाव सिद्धार्थ, आईचं नाव त्रिशिला होतं. किंवा काही बौद्ध साहित्यामध्ये चेलना सुद्धा आलेला आहे. तर वर्धमान महावीराच्या संदर्भातले काही अवशेष त्या ठिकाणी सापडलेले नाही. आणि म्हणून वैशाली, भगवान बुद्धांनी विमल कित्ती सुत्ताचा उपदेश सुद्धा वैशालीला केलेला आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वैशालीला आनंदाचे महापरिनिर्वाण झाले. भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण कुठं झालं? कुशीनाराला, कुशीनगर, कुशावती नगरीला. आणि आनंदाचे महापरिनिर्वाण वैशालीला झालं असं म्हणतात. गंडकी नदीच्या तीराच्या बिचोबीच त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. दुसरी गोष्ट, आजची जी माघ पौर्णिमा आहे, तर माघ पौर्णिमेचं महत्व म्हणजेच आजच्याच माघ पौर्णिमेला आनंदाचं महापरिनिर्वाण झालं. बघा, ज्यांनी 25 वर्ष भगवान बुद्धाची काय केली? सेवा केली. उपस्थापक म्हणून, मॅनेजर म्हणून, सावली सारखा भगवान बुद्धासोबत तो राहिला. ज्यांना 82,000 सुत्त भगवान बुद्धांचे जसेच्या तसे त्याने पाठ करून ठेवले होते. बरं झालं आनंदानं ते पाठ करून ठेवले. आपल्याला हे कमीत कमी धम्माचं ज्ञान म्हणजे ऐकता येतं. आनंदाच ती खूप मोठे उपकार मानायला पाहिजे आपण आनंदाचे, की आनंदामुळेच 82,000 सुत्त आणि काही 2,000 सुत्त हे इतर अरहत भिक्खूंचे होते. 82,000 सुत्त आपल्या मेमोरीमध्ये ठेवणं साधी गोष्ट नव्हती. पहिल्या धम्म संगीतीमध्ये आनंदानं ते सगळे सुत्ताचं संगायन केलं आणि ते सुत्त आपल्याला म्हणजे धम्मवाणीच्या रूपामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणजे त्या काळामध्ये किती महत्वाचं काम आनंदाने केलेलं आहे. तर माघ पौर्णिमेला आनंदाचं आजच्या दिवसाला काय झालं? महापरिनिर्वाण. म्हणजे भगवान बुद्धांचे उपस्थापक, धम्मसेवक, मॅनेजर म्हणू शकतो आपण, गुड मॅनेजर. तर आनंदाचं महापरिनिर्वाण माघ पौर्णिमेला झालं. पण याच माघ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी वैशालीलाच चापाल चैत्यामध्ये आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केलेली होती. आजचं महत्व माघ पौर्णिमेचं हे आहे की आपण सावित्री माईची जयंती करत असतो. या जगातील पहिली महिला शिक्षिका, म्हणजे ती भिक्खुणी जरी का असे ना, तरी पण ती महिलाच आहे ना. तर या जगातील पहिली महिला शिक्षिका, पहिली बौद्ध भिक्खुणी जर कोण असेल, महाप्रजापती गौतमी. या महाप्रजापती गौतमीचा जयंती दिवस, जन्मोत्सव सुद्धा माघ पौर्णिमेलाच असतो. आता ही महाप्रजापती गौतमी कोण्या वंशाची होती? कोलीय वंशाची. आता तिचा स्वाभाविकपणे जन्म कुठं झाला असेल? देवदह नगरीला, रामग्रामचे कोलीय. तर हे रामग्रामच्या कोलीय म्हणजे या महाप्रजापती गौतमी म्हणजे महामायेची बहिणीचा जयंती दिवस म्हणजे महाप्रजापती गौतमी या अरहत भिक्खुनीचा, ही प्रथम भिक्खुनीचा जयंती दिवस म्हणजे सुद्धा काय आहे? माघ पौर्णिमा. लक्षात ठेवायचं आहे. तर भगवान बुद्धाला
भगवान बुद्धाने जेव्हा भिक्खूंसमोर ते आयु संस्कार त्यागाचं वर्णन केलं की मी 3 महिन्याच्या नंतर वैशालीला ते प्राप्त करून घेणार आहोत, तर आनंद तर भगवान बुद्धांनी आनंदाचं यासाठी महत्व आहे की आनंदाचे मी ते नियम सांगतो, खूप सुंदर नियम आहे, मी ते यापूर्वी सांगितले, पण आज पौर्णिमेच्या निमित्तानं आणि आज आनंदाचं महापरिनिर्वाण असल्यामुळे भगवान बुद्धांचे त्यावेळी म्हणजे एक धम्मसभा आयोजित केली होती. कशासाठी? भगवान बुद्धाचं काही उतार वयाच्या दिशेने होते भगवान बुद्ध, आणि मग भगवान बुद्ध उतार वयाच्या दिशेने असताना त्यांना सेवेची आवश्यकता वाटू लागली, आणि एकदा तथागत बुद्धांनी 80 भिक्खू संघ, भगवान बुद्धाचे म्हणजे भिक्खू तर भरपूर होते, आई बोलू नका बरं, भगवान बुद्धांचे 80 अग्रश्रावक होते. किती? प्रमुख त्यांच्यामध्ये काहीतरी विशेषता होत्या, लक्षात घ्या. भगवान बुद्धांचे 80 अग्रश्रावक भिक्खू, त्यांच्यामध्ये काहीतरी विशेषता होत्या, काहीतरी खूबी होती, त्यांच्यामध्ये काहीतरी विशेष ज्ञान होतं, त्यांच्यामध्ये विशेष काहीतरी प्रतिभा होती. भिक्खू तर अनेक होते भगवान बुद्धांचे, पण 80 अग्रश्रावक भिक्खू प्रमुख होते. आणि त्याच्यामध्ये प्रमुख कोण होते आपल्याला माहित आहे? सारीपुत्त आणि महामोगलायन. तर अशीच धम्मसभा भरत असताना ती धम्मसभा याकरिता होती की भगवान बुद्धांच्या धम्मसेवेची नियुक्ती करायची. काय करायची? नियुक्ती. तर त्यावेळी त्या 80 भिक्खू संघामध्ये सारीपुत्तानं आणि लक्षात घ्या महामोगलायनं इच्छा व्यक्त केली. कोणासमोर? बुद्धासमोर. आम्ही भगवान बुद्धांची सेवा करायला तयार आहोत. त्यांनी इच्छा व्यक्त केली, सारीपुत्त आणि महामोगलायन. पण भगवान बुद्धांनी सारीपुत्तालाही रोखले, महामोगलायनाला रोखले. का रोखले? त्याच्या मागचं कारण आहे, कारण सारीपुत्त आणि महामोगलायन भगवान बुद्धांचा डावा उजवा हात असल्यामुळे हे दोनही भिक्खू कोणत्याही दिशेनं गेले, चारही दिशापैकी अनुदिशापैकी, तरी पण ते मात्र माहित आहे का, लोकांना आपल्या धम्मवाणीने प्रभावित करत होते. समजा तुम्हाला? प्रज्ञावान होते, हुशार होते आणि परिश्रमी कष्टाळू होते, मेहनत घेत होते. म्हणूनच तर भगवान बुद्धांनी भिक्खू लोकाला हे सांगितलं आहे ना, आपण यापूर्वी शिकलो आहे ते की सारीपुत्त हा कसा आहे? पृथ्वी समान क्षमाशील आहे. हे भिक्खूंनो, तुम्ही सारीपुत्ताचे धम्म सेनापती सारीपुत्ताचे मार्गक्रमण करा. माझा जो प्रवर्तित केलेला आहे, जो धम्म म्हणजे धम्म प्रवर्तित केला आहे, त्याचं जसच्या तसं अनुकरण अनुवर्तन करण्याचं काम कोण करतो? माझ्या भिक्खू संघामध्ये, अख्ख्या 80 भिक्खू संघामध्ये अग्र कोण आहे? सेल सुत्तामध्ये सांगितलेलं आहे, सेल सुत्तामध्ये की मी माझा सगळ्यात कोण आहे? सारीपुत्त आहे. लक्षात घ्या. म्हणजे मी जसं सांगितलं तसच्या तसं त्यावर तो अनुकरण करतो. म्हणून भिक्खूनो, तुम्ही सारीपुत्ताच्या मार्गावर चाला, त्याचं अनुकरण करा. आता मला सांगा, सारीपुत्तानं आणि महामोगलायनं हात वर्त केले, इच्छा जाहीर केली की बुद्धाची सेवा करणं कोणाला आवडत नाही? लक्षात घ्या, आवडते ना सेवा करणं, कोणाला आवडत नाही? पण भगवान बुद्ध सारीपुत्ताला रोखतात की सारीपुत्त, तू ज्या दिशेनं धम्माच्या प्रसाराला जातील तर लोक तुझ्या प्रवचनाने धम्मदेशनेने प्रभावित होतात. तुझी लोकांना गरज आहे आणि तू माझ्या माग फिरत राहशील तर, आहे का नाही? म्हणजे तुझी आवश्यकता आहे, तू धम्म प्रचार कर. माझ्या सेवेमध्ये तुला राहायची गरज नाही, तुला लोकांना जास्त गरज आहे. राहिली मग गोष्ट कोणाची? महामोगलायनची. तर महामोगलायन त्याच पद्धतीचा होता, तर सारीपुत्त आणि महामोगलायनला भगवान बुद्धांनी नाही म्हटलं. राहिले मग 80 अग्रश्रावक. तर या 80 अग्रश्रावकामध्ये सुद्धा जसा सुभूती नावाचा भिक्खू भगवान बुद्धाचा, तो कसा होता? मैत्री भावनेमध्ये परिपूर्ण. म्हणजे 80 भिक्खू मध्ये काहीतरी खूबी होती, काहीतरी एक विशेषता होती, वैशिष्ट्य होतं. म्हणून त्या वैशिष्ट्यामुळे त्या 80 भिक्खूला, अग्रश्रावक भिक्खूला भगवान बुद्धांनी रद्द केलं. परंतु त्या मीटिंग मध्ये, त्या धम्मसभेमध्ये आनंदानं काही हात वर्त केला नव्हता, त्यानं आपली काही इच्छा व्यक्त केली नव्हती. पहा, आता आनंदाने इच्छा यासाठी व्यक्त केली नाही, तर आनंद काय म्हणतो सगळ्या अग्रश्रावक भिक्खूला? बुद्धही त्यावेळी उपस्थित होते. म्हणा, सेवा मागायची नसते, सेवा करायची असते. कोण म्हणत आहे असं? आनंद म्हणत आहे. सेवा मागायची नाही, बुद्धाची इच्छा असेल तर बुद्ध मला
सेवेसाठी ठेवतील. तर त्याच्यामध्ये भगवान बुद्धाने काही भिक्खूला भगवान बुद्धाने यापूर्वी निवड केली होती. नागीत भिक्खू, नागसमाल, सुनखत असे काही भिक्खूंची निवड केली होती. पण भगवान बुद्ध त्यांना म्हणत होते पूर्व दिशेला जात होते, पश्चिम दिशेला जात होते. कधी कधी तर तिटकारा येऊन त्रासल्यासारखे नागीत नावाचा भिक्खू, तोही कोलीय वंशाचाच आहे, थेरगाथामध्ये उल्लेख आहे. नागसमाल, सुनखत हे एवढे हट्टी भिक्खू होते का कधी कधी भगवान बुद्धाचं भिक्षापात्र जमिनीवरच ठेवून घ्यायचे. तुम्ही सुचला मी नाही घेत, अशा पद्धतीचे ते हट्टी होते. लक्षात घ्या. पहा बुद्धाच्या वेळी हे वर्णन आहे. मग आनंदच हा कसा होता? आनंद कोण होता? आनंद देवदत्ता बरोबर प्रवजित झालेला भिक्खू होता. आणि त्यांचा एकेकाळचा कोण होता? तो भाऊच होता, चुलत भाऊ. अमितोदराचा पुत्र आनंद हा कोण होता? सख्खा चुलत भाऊ. आणि बुद्धासारखाच थोडाफार दिसायला सुंदर होता, म्हणूनच त्याच्या मागे प्रकृती वगैरे सुद्धा लागलेली होती. चांडालिक आपण ही कहाणी ऐकलेलीच आहे. आणि आनंदानं मग काय केलं? आनंदाने 8 शर्ती ठेवल्या भगवान समोर. ह्या अत्यंत महत्वाच्या 8 शर्ती. म्हणजे 8 शर्ती कोणत्या ठेवल्या? त्या 8 शर्ती जर तुम्ही पारित करत असाल तथागत बुद्धा, तर मी तुमचा धम्मसेवक, उपस्थावक, तुमची सेवा करायला तयार आहो. मग किती वर्ष सेवा केली आनंदाने भगवान बुद्धांची? 25 वर्ष. किती? 25 वर्षे. तर त्या 8 शर्ती अटी, या 8 शर्ती आहे म्हणते आनंद कोणाला? तथागत बुद्धाला. या अटीचं जर तुम्ही पालन करत असाल तर मी तुमची सेवा करायला सदैव तयार आहो. पण त्या अटी इतक्या सुंदर आहे. पहिली अट, तथागत बुद्धा तुम्हाला जर कोणाचं भोजन आलं आमंत्रणाचं, लक्षात घ्या, चारिका करूनही भोजन करता येते भिक्खूला. समजलं? काही उपासक उपासिका आहे ना आपल्या समाजामध्ये, बनतेनं चारिकावर जगलं पाहिजे, त्यानं भीक काही तर बाया उद्धटासारख्या त्याने भीक मागितली पाहिजे, मग ते त्याचा धर्मच आहे म्हणते, असे बोलते का नाही? आहे ना असं? तर भगवान बुद्धांनी चारिकाही मागायला सांगितली, पण निमंत्रणाचंही भोजन स्वीकारायला सांगितलं. आनंदानं तर बुद्धाले नियमच पारित करायला आनंदाने नाही, देवदत्तानं नियम पारित करा म्हणे. भिक्खून केवळ भिक्षाटनच करावं, चारिका करूनच जेवण केलं पाहिजे, त्याने आमंत्रणाचं भोजन घ्यायचं नाही. उपासक उपासिकाचं आलं तरी घ्यायचं नाही. पण भगवान बुद्धानं नाही, निमंत्रणाचंही भोजन लागू ठेवलं. समजलं तुम्हाला? आपण पाहिलं असेल अनाथ पिंडक आम्रपालीचं भोजन स्वतः भगवान बुद्ध त्यांच्या घरी जेवायला गेले. तर इथं आनंद काय म्हणत आहे? अटी पहा कशा. मला सांगा, या आनंदाच्या फायद्याच्या आहे का नुकसानीच्या आहे? आणि तुम्हाला जर म्हणलं असतं ह्यावेळेला अटी तुम्ही पारित करून ठेवल्या असता. पहिली अट, भगवान बुद्धाला काय म्हणत आहे आनंद? अट नंबर 1, तुम्हाला कुठेही निमंत्रणाचं भोजन असेल तर मला सोबत घेऊन जायचं नाही. समजलं तुम्हाला? काहून घेऊन जायचं नाही? आनंद म्हणूनच तर भगवान बुद्धांची सेवा करासाठी तयार झाला, कारण बुद्धासोबत बुद्धाच्या भिक्षा पात्रातलं निमंत्रणाचं मस्त मस्त चांगलं चांगलं भोजन खायला भेटते. म्हणूनच तर आनंदानं भगवान बुद्धाची सेवा करण्याचं प्रकट केलं. समज तुम्हाला? भिक्खू लोक आणि लोकही मला काहीतरी दोष लावतील, भगवान बुद्धासोबत त्याला चांगलं चांगलं मस्त मस्त खायला भेटते, म्हणून हा भगवान बुद्धाची सेवा करायला राहते. म्हणून तुम्हाला जिथं कुठं निमंत्रणाचं भोजन असन, मले सोबत घेऊन जायचं नाही पाक असं. तर बुद्ध विचारत पडते, अरे हे अलगच आहे. दुसरी गोष्ट, भगवान बुद्धाला ती अट मान्य करायला लावते. दुसरी गोष्ट कोणती? तुम्हाला भेटलेले चांगले चांगले चिवर मले द्यायचे नाही. समजलं? द्यायचेच नाही. काऊन नाही द्यायचे? पाहणं ह्यो आनंद भगवान बुद्धासोबत याच्यासाठी तर सेवा करायला जाते, याच्यासाठीच तर सेवा करण्याचं त्यांनी प्रण घेतलेलं आहे की भगवान बुद्धाचे नवीन नवीन चिव्र मस्त वापरायला भेटतात, त्याला भगवान बुद्धाकडून नवीन चिव्र भेटतील, म्हणून ह्या आशेनं यानं सेवा करणं सुरू केलंय. समजलं तुम्हाला? तर तुमचे नवीन चिव्र मला द्यायचे नाही, द्यायचेच नाही. तिसरी गोष्ट म्हणजे ना, आणखीन भगवान बुद्धाला तोच काय सांगत असतो की जे निमंत्रणाचं नाही, सॉरी, मग त्याने काय केलं आनंदाने की त्या 4 अटी होत्या आणि 4 न नाकारणाऱ्या ज्या अटी होत्या, त्या अटी कोणाला? भगवान बुद्धाला तो पहिली अट होती. आणखी ते सांगतो मी तुम्हाला कुणाच्या. किती अट होती की दूर देशातून, म्हणजे कधी कधी भगवान बुद्धा आपण श्रावस्तीला किंवा जिथे कुठे आपण असता
त्या ठिकाणी कधी कधी आपण अनुपस्थित राहता आणि मग तुम्ही नसल्याच्या नंतर काही उपासक उपासिका बाहेर देशातून, बाहेर प्रांतातून, बाहेर गावातून ते काय होतात, तुमच्या दर्शनासाठी येतात, तुमच्याकडून शंकेचं समाधान करून घेण्यासाठी येतात, धम्म श्रवण करण्यासाठी येतात, धम्म श्रवण करून घेण्यासाठी येतात. तर भंते तुम्ही काय करायचं, नीट लक्ष द्या, तुम्ही काय करायचं की त्या उपासकांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी मला तुम्ही जे काही सांगितलेलं आहे ते मला सांगायचं. ठीक आहे, लक्षात तुम्हाला. आणि तिसरी गोष्ट आहे की तुमच्या जी निजी कुटी आहे, तुमची जी मूल गंध कुटी आहे, त्या गंध कुटीमध्ये मला झोपू द्यायचं नाही. समजलं? तुमची जी वैयक्तिक झोपण्याची खोली आहे, जे शून्यागार आहे किंवा जे गंध कुटी आहे, त्याच्यामध्ये मला येऊ द्यायचं नाही. तर अशा संदर्भात आणि 8 नियम आहेत असे. दुसरी गोष्ट आहे की भगवान बुद्ध सांगतात की आनंद त्यांना सांगतो की तुम्ही आणखी काय करा की धम्म शासन सुरक्षित राहिलं पाहिजे. याकरिता भगवान बुद्धाला काय सांगतात की तथागता, माझ्या मनामध्ये कधीही कोणत्याही वेळी कुठलाही प्रश्न शंका उपस्थित झाली आणि मी जर तुमच्याकडे आलो तर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं. कारण लोक मला कधीही प्रश्न विचारू शकतात, कारण आनंद सदैव भगवान बुद्धांच्या सोबत असतो. आनंदाला अनेक गोष्टी माहित असेल आणि मग एखाद्या उपासकांनी जर मला विचारलं, त्याच्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही, तर हा कोणता आनंद? भगवान बुद्धासोबत राहून याला काहीच येत नाही, तर असा मला दोषारोपण लावतील. म्हणून तुम्ही मला काय करा, प्रत्येक जे शंकेचं प्रश्नाचं उत्तर मला देत चला. दुसरी गोष्ट आणखी तो काय म्हणतो आनंद, की ज्या दिवशी तुम्ही माझ्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही बाहेर ठिकाणी प्रवचनाला गेले, धम्मदेसनेला गेले, तर आजची धम्मदेसना कुठे झाली, धम्मदेसनेचा विषय काय होता, ते स्थळ कोणतं होतं, ती व्यक्ती कोणती होती, कुठल्या संदर्भातला उपदेश होता, तर तो मला तुम्ही तिथंही सांगायचा आणि मग तुम्ही जिथं आल्याच्या नंतर मला येऊन सांगायचा. जेणेकरून त्याच्यामुळेच आपल्याला हे 84,000 सुत्त, हे 82,000 सुत्त आपल्याला भगवान बुद्धांचे, जे 82,000 आनंदाचे आणि इतर अरहत भिक्खूचे. ठीक ना. तर आनंदामुळेच ही धम्मवाणी काय झालेली आहे, सुरक्षित झालेली आहे. आणि तथागता जे म्हणजे आपले जे हे जे 8 नियम आहे, तथागत भगवान बुद्ध ते पारित करत असतात. आणि अशा प्रकारे भगवान बुद्ध ते खूप सारे विस्तृत पद्धतीने मला सांगता येईल, पण वेळेच्या अभावी सांगणार नाही. 8 शर्ती ते तथागत बुद्धांकडून पारित करून घेतात आणि या 8 शर्तीनुसारच आनंद भगवान बुद्धाची काय करतो, मग सेवा करतो. आलं लक्षात तुम्हाला हे? तर तुम्ही कधीही श्रावस्तीच्या जेतवनामध्ये गेले तर बोध गयेचं झाड आहे ते आनंदानं आणून लावलेलं आहे. कारण श्रावस्तीचे जेतवनाचे लोक म्हणत होते, भगवान बुद्धा तुम्ही बाहेर प्रचाराला, चारिकेला, भिक्षाटनाला जाता तेव्हा आमचं जेतवन सुन सुन वाटते, तुम्ही राहत नाही. तर जिवंतपणे तिथला राजाही म्हणत होता, प्रसेनजी सगळे लोक म्हणत होते. तर मग भगवान बुद्धांनी काय सांगितलं की तुम्ही म्हणे बुद्धगयेवरून ते झाड आणा, बोधी वृक्षाचं, आणि ते लावलेलं आहे. आजही ते जेतवनामध्ये आनंद नावाच्या भंतेजीनं लावलेलं झाड आहे. आनंद हा शब्द इतका सुंदर आहे की बाबासाहेबांनी आपल्या एका आनंद भवन नाव ठेवलं होतं. आणि आपल्याला माहित आहे बाबासाहेबांच्या एका भावाचं नाव आनंद सुद्धा होतं. तर आनंदाने सावली सारखी 25 वर्ष सेवा केली. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे नानकचंद रत्तू जसे बाबासाहेबांच्या सोबत त्यांनी सेवा केली, तसेच भगवान बुद्धांची सेवा कोण केली, उपस्थापक आनंद भिक्खू. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे आनंदाचं महापरिनिर्वाण आजच्याच दिवशी झालं. आणि कुठे झालं? वैशालीला झालं. ज्या वैशालीला भगवान बुद्धांनी माघ पौर्णिमेला महापरिनिर्वाणाची घोषणा केलेली होती. आजच्या दिवसाचं आणखी एक महत्व म्हणजे राजगृहाच्या वेळुवनामध्ये 1200 भिक्खू संघाची बैठक झाली, संगीती झाली. आणि त्याच्यामध्ये असे ठरवलं, काय ठरवलं त्याच्यामध्ये, आज असं ठरवण्यात आलं की सारीपुत्त आणि महामोगलांना
अग्र जे भिक्खू होते, डावा उजवा हात भगवान बुद्धांचे अग्र शिष्य प्रज्ञावान शिष्य सारीपुत्त आणि महामोगलांना धम्म सेनापती हे पद प्राप्त म्हणजे त्यांना बहाल झालाय. सारीपुत्त आणि महामोगलायन हे भगवान बुद्धाच्या आधीच गेले. स्वतः तथागत भगवान बुद्धांनी सारीपुत्त भिक्खूंच्या अस्थी श्रावस्तीच्या जेतवनात स्वतः बुद्धाने आणायला सांगितल्या आणि स्वतः तथागत भगवान बुद्धांनी त्याच्या सारीपुत्ताच्या जन्मगावी नालंदाला महास्तूप बांधायला सांगितलं. आज जे नालंदा विद्यापीठ आहे ना, हे सारीपुत्ताचं घर होतं त्या ठिकाणी. त्यानंतर मग तिथं विहार झाला आणि त्या विहारातच काय झालं, बौद्ध विद्यापीठ नालंदाचे. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूवरच महान सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधले नाही, तर 80 अग्रश्रावक भिक्खूंच्याही शारीरिक धातूवर महान अशोकांनी स्तूप बांधलेले होते. म्हणून सारीपुत्त आणि महामोगलांच्या अस्थी जर कुठे असेल तर मी पुन्हा सांगतो, ते लोकांना माहित झालं पाहिजे. या सारीपुत्त आणि महामोगलांच्या अस्थीचाही शोध कोण लावला, अलेक्झांडर कनिंघम. तर साचीला आहे सारीपुत्त महामोगलांच्या अस्थी. साची पासून सतधारा नावाचं ठिकाण आहे, 10 किलोमीटर, तिथेही अस्थी आहे. आणि नालंदालाही अस्थी आहे सारीपुत्त महामोगलांचे, कारण जवळजवळचेच गावचे होते. आणि मध्य प्रदेशामध्ये सारू मारू नावाचं ठिकाण आहे, तिथेही सारीपुत्त महामोगलांच्या अस्थी अलीकडेच सापडलेल्या आहे. सारू मारू हे ठिकाण आहे. सारू म्हणजे काय, सारीपुत्त, मारू म्हणजे महामोगलांचे. समजतं मला, असं ते शॉर्टकट मध्ये नाव आहे, एमपी मधलं आहे. तर सारीपुत्त आणि महामोगलांना आजच्या दिवसाला धम्म सेनापती पद बहाल झालं होतं. ज्या दिवशी सारीपुत्त महामोगलांना धम्म सेनापती पद बहाल झालं, त्या दिवसापासून देवदत्ताचा द्वेष पुन्हा वाढायला लागला होता. नंतर महामोगलांचं काय झालं तुम्हाला माहितच आहे. आणि अत्यंत महत्वाची घटना आहे या माघ पौर्णिमेला, भगवान बुद्धांनी आपलं भिक्षापात्र दान केलं होतं. कुठे, वैशालीला. त्याच्यावर पारिभोगिक स्तूप म्हणून वज्जीच्या, लिच्छवीच्या, वैशालीच्या त्या लोकांनी केसरिया, जगातील महास्तूप केसरिया, तो मातीचा स्तूप, त्या भगवान बुद्धांच्या भिक्षापात्र जे भगवान बुद्धांनी वैशालीच्या, वज्जी, लिच्छवी, राज्य लोकांना दान केलं होतं, त्याच्यावर केसरिया या ठिकाणी महास्तूप बांधलेला आहे. असं म्हणतात की नंतर सम्राट अशोकांनी त्या स्तूपाचं म्हणजे मोठं म्हणजे त्याच्यात रिकन्स्ट्रक्शन केलं आणि नंतर सम्राट कनिष्कानं ते केसरियाचं भिक्षापात्र गांधार देशात अफगाणिस्तानामध्ये घेऊन गेले. ते 400 किलोचं आहे आणि ते सध्या काबूल म्युझियम मध्ये आहे. ते प्रतिकात्मक बनवण्यात आलं होतं, पण ते भगवान बुद्धाचंच भिक्षापात्र आहे, त्याचे ठोस पुरावे आहे. समजलं. तर भगवान बुद्धांचं भिक्षापात्र कुठे होतं मग, आता काही लोकांचा असा उल्लेख आहे की भगवान बुद्धांचं भिक्षापात्र सोपाऱ्याला सुद्धा होतं, कारण सोपारा मुंबईला भगवान बुद्ध 7 दिवस राहिले. तर पुण्य नावाच्या भिक्खूंनी आणि सोपाऱ्याच्या त्यावेळेच्या मुंबईच्या लोकांनी म्हणा, आजच्या वर्तमानानुसार भगवान बुद्धांना भिक्षापात्र मागितलं होतं म्हणतात, असं म्हणतात. आणि खरोखर सोपाऱ्याला भगवान बुद्धाचं भिक्षापात्र मातीचं प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक मतमतांतर आहे, पण भगवान बुद्धाचं तेही भिक्षापात्र सोपाऱ्याला अशाही पद्धतीत इतिहासकारांचं म्हणणं आहे. समज तुम्हाला आली गोष्ट, तर भगवान बुद्धाने आपलं भिक्षापात्र कुठे दिलं, वैशालीला भेट दिलं. केसरिया महास्तूप, ज्या आता त्या केसरिया महास्तूपावर गौतम अडाणीने ते जागा विकलेली आहे, मोदीनं आणि योगीनं, वैशालीच्या जवळच आहे ते, ठीक ना. त्यानंतर मग तुम्हाला वैशालीला गेले, तुम्हाला एक स्तंभ दिसते बघा, त्या स्तंभावर सम्राट अशोकाचा एक सिंह आहे, एक मुद्रा, म्हणजे ज्या दिशेनं भगवान बुद्ध गेले त्या दिशेनं ते स्तंभ आहे. मग भगवान बुद्ध वैशालीचा निरोप घेतला, वैशालीहून केसरिया, केसरियावरून लौरिया, हरिराज, नंदनगड, ते पावा, चंकीगड, असं करून मग ते कुशीनगरला गेले. चुंद लोहाराचं आम्रवनात भोजन स्वीकार केलं, त्याचा अतिसार झाला आणि भगवान बुद्धाला कुशीनगरला महापरिनिब्बाण प्राप्त झालं. साल वाटिका, साल वनामध्ये, शाल वृक्षाच्या मधोमध. कोणती तारीख आहे ती, वैशाख पौर्णिमा. तर भगवान बुद्धांचं आणि महास्तूपाचा शोध सुद्धा याच दिवसाला लागलेला आहे. मी जाता जाता म्हणून तेच सांगतो की वैशालीचं वैभव खूप मोठं आहे. वैशालीलाच
दुसरी धम्मसंगीती भरवली होती. शिशुनाग वंशाचा राजा त्याचं नाव होतं काला अशोक यांनी यशच्या नेतृत्वात आणि रेवतभट्टींच्या नेतृत्वामध्ये वैशालीला दुसरी धम्मसंगीती वालुकाराम महाविहारामध्ये आयोजित केली होती काला अशोक नावाच्या नागवंशी राजानं. त्यावेळी असा उल्लेख आहे महावंश ग्रंथामध्ये की महाराष्ट्रातले 60 अरहंत भिक्खू महाराष्ट्रातून वैशालीला त्या दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये उपस्थित झालेले होते. समज तुम्हाला इथपर्यंत आलं लक्षात? तर त्या ठिकाणी म्हणून लक्षात घ्या, वैशालीला सारंदंद चैत्य असेल, चापाल चैत्य असेल, तर हे चैत्य तुम्हाला वैशालीला दिसते. यश हा भगवान बुद्धांचा शिष्य आहे, सुजाताचा मुलगा, वाराणसीचा होता, तुम्ही ऐकलं असेल. तो दुसऱ्या धम्मसंगीतीसाठी आयोजन करण्यामध्ये कारणीभूत ठरला होता. तर जाता म्हणून मी तेच सांगतो, आजच्या निमित्तानं थांबतो की आज आहे कोणाची जयंती? आज आहे संत रविदास महाराजांची जयंती आहे. आणि तुम्हाला माहित आहे संत रविदास कोण आहे? आता संत रविदासाची जयंती या माघ पौर्णिमेच्या निमित्तानं आहे. तर रविदास कोण आहे? संत रविदास महाराजांना बाबासाहेबांनी जसं थॉट्स अँड पाकिस्तान, कोणता ग्रंथ? पाकिस्तान आणि भारताची फाळणी हा ग्रंथ बाबासाहेबांनी रमाईला समर्पित केला. लक्षात घ्या. तसाच एक ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला, द अनटचेबल्स. द अनटचेबल्स हे जे लोक आहे, हा जो ग्रंथ आहे बाबासाहेबांचा द अनटचेबल्स, हा ग्रंथ बाबासाहेबांनी पूर्ण लिहिला आणि तो समर्पित केला संत रविदासाला. लक्षात घ्या. म्हणून संत रविदासाचा जयंती दिवस सुद्धा आजच्या दिवशी आहे. आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला लहानपणी बुद्ध आदी मिळाला का कबीर आदी मिळाला? कबीरच आदी मिळाला. कारण त्यावेळी कोकण म्हणजे जे कोकणामध्ये कबीरपंथी लोक रामजी बाबाच्या, आणि जेव्हा मग ते महूला गेले, बदली झाली का नाही सुभेदार रामजीची, आजही तुम्ही मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडला गेले तिकडे कबीरपंथी लोक लय आहे, आत्ताही आहे. मी ग्वालियरला गेलो, तिथे एवढे कबीरपंथी लोक आहे, आत्ताही आहे. आता मग बाबासाहेबांच्या वडिलांची बदली मध्य प्रदेशमध्ये झाली महूला, इंदोर पासी. मग ते कबीरपंथी लोकांच्या विचारांचा प्रभाव रामजी आंबेडकर तिथेही पडलेला होता. आणि त्यावेळी महाराष्ट्रामध्ये कबीरपंथी लोक पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार प्रसार करायचे. आता ते कमी झाले, पण मध्य प्रदेश, छत्तीसगड मध्ये, युपी मध्ये आजही ते आहे. तर बाबासाहेबाला लहानपणी ते, कारण त्याचे वडीलच कोण्या विचाराचे होते? कबीरपंथी. बुद्धाचं पुस्तक नंतर हातात पडलं, नंतर ते बुद्धाला सर्वोच्च गुरु मानतात. बाबासाहेबांचे सर्वोच्च गुरु कोण आहे? मग बुद्ध आहे. 3 तर आहेच, पण त्यांच्या हातात त्यांना पहिले जर कोण भेटला असेल तर कबीर. कारण कबीराचे दोहे पाठ केल्याशिवाय त्यांना घरी भोजनदान मिळत नव्हतं. मग त्यांच्या घरचं वातावरण कोणतं होतं? कबीरपंथी. लक्षात घ्या. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर संत कबीर, संत रविदास आणि एका ठिकाणी संत घाशीदास, जे सतनामी समाजचे आहे छत्तीसगडला, संत घाशीदासांचं सुद्धा बाबासाहेबांनी त्यांना सुद्धा एक पुस्तक अर्पित केलेलं आहे. संत नंदनार असेल आणि संत तुकाराम महाराज असेल आणि संत ज्ञानेश्वर. लक्षात घ्या, संत तुकाराम महाराजांचा पहिलाच अभंग, मराठी अभंग मुकनायकाच्या वर्तमानपत्राला वापरला, काय करू आता धरून या भीड. आणि बहिष्कृत भारतासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग बाबासाहेबांनी वापरलेला आहे. तर संत आणि त्याचा लागत नाही काही अंत. लक्षात घ्या. आजचे संत नाही, बिझनेसमॅन आहे, जंत. लक्षात घ्या. तसं पाहतो म्हटलं तर संत हा शब्द पाली आहे. संत म्हणजे काय? संत या शब्दाचा अर्थ होते, आपण परित्राण पाठामध्ये म्हणतो का नाही, ये संता संत चित्ता. संत म्हणजे काय होते? शांत. संत हा शब्द पाली आहे, दुसरीकडला शब्द नाही. संत कबीर, संत तुकाराम आपण म्हणतो ना, संत हा शब्द पाली मधला आहे. ये संता संत चित्ता. संत चित्ता या शब्दाचा अर्थ काय होते? शांत चित्ता. आता जे त्यांना लोक जे चामर म्हणतात का नाही, चमार म्हणते का नाही लोक, तर चामर हा जो शब्द आहे हाही पाली आहे.
ज्यांनी नरसिंह गाथा वाचली असेल त्याच्यामध्ये आहे, चामर छत्त विभूषित पादो एसही तुह्य पिता नरसिंह. मी 5 मिनिटांमध्ये वाणीला विराम देतो. बघा नरसिंह गाथेमध्ये काय बोलले, काय चामर छत्त विभूषित पादो एसही तुह्य पिता नरसिंह. चामर म्हणजे काय, रक्त चर्मांनी असलेले वन, म्हणजे भगवान बुद्धांचे जे पावलं आहे ते कशा आहे, रक्त चंदनाच्या लाकडासारखं रक्त असे कवळे सुकुमार पावलं. कोणाचे, संत रविदास. म्हणजे चामर शब्द पाली आहे, चामर वरूनच काय झालाय, चमार झालेला आहे का नाही. युपी बिहार आणि भारतातले सगळे चामार लोक बुद्धिस्ट आहे, फक्त महाराष्ट्रातले लोक बाबासाहेबाला बुद्धाला फॉलो करत नाही. पा फरक कोणता आहे, या भारतामध्ये जेवढे काही स्टेट आहे, युपी बिहार सगळं गुजरात, तर तिकडे चामार लोकांनी बौद्ध धम्म ग्रहण केलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये फक्त महार लोकांनी उलट चित्र आहे. उलट महाराष्ट्रातले लोक बुद्धाचा आणि बाबासाहेबाचा द्वेष करतात, काही सोडले तर, लक्षात घ्या. पण इतर युपी बिहार मध्ये चामार लोकांनीच बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. चामके हम है चामके तुम चाम का संसार सारा. कोण म्हणत आहे असं दोह्यामध्ये, म्हणजे चमड्याचा तू आहे, चमड्याचा मी आहो. चाम म्हणजे काय होते, चामड. चामके हम है चामके तुम चाम का संसार सारा. सारं चमड्याच जग आहे, सगळेच तर चामार आहे का नाही. चामार म्हणजे काय, तेच होते. महार आहे म्हणजे तेच होते शब्द. म म्हणजे मांस, हा म्हणजे हाड आणि र म्हणजे रक्त. आलं का लक्षात तुम्हाला. तर हे चामार जे संत रविदास आहे, तुकोबारायाने खूप सुंदर वर्णन केलं आहे. संत म्हणजे कोणाला म्हणावं, बघा खूप सुंदर अभंगामध्ये संत तुकारामाने वर्णन. संत कोणाला म्हणायचं, आघात होऊ नये जो आपला शांतपणा आणि हळुवारपणा सोडत नाही त्याला संत म्हणावे. नाहीतर आजचे संत कोणते आहे, आसाराम बापू, राम रहीम आहे का नाही, जेलामध्ये गेले का नाही, ते बिझनेसमॅन आहे. काही पतंजली रामदेव बाबा तर साबणीचे फॅक्टरी काढल्या आहे का नाही. तुकाराम महाराज दुष्काळामध्ये ज्वारी वाटत होती. आजचे संत नाही, बिझनेसमॅन आहे का नाही. कसे त्याच्याकडे पैसे आहे सगळे, ते म्हणजे बिझनेसमॅनच आहे एक प्रकारचे. आजकाल संत राहिलेले नाही, आहेच नाही. म्हणूनच तर कबीरानं म्हटलं आहे का नाही, चंदन तो घीच गए रह गए नीम के खोड साधू संत, म्हणजे ओरिजिनल साधू संत चले गए रह गए चपाती चोर. कबीराचं वाक्य आहे. समजलं तुम्हाला. पुन्हा सांगा, आजच्या प्रसंगी थांबतो. चंदन तो घीच गए रह गए नीम के खोड साधू संत चले गए रह गए चपाती चोर. आता चपाती चोर म्हणण्यापेक्षा आता थोडस कमी वाटते, चमडी चोरच आहे आता सध्याच्या घडीला. पाहिलं राम रहीम, आसाराम बापू वगैरे. समज तुम्हाला. आणि तुकाराम महाराज ते म्हटलंय, मला लहानपणी तो अभंग पाठ होता म्हणून सांगतो थांबतो. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झापुनी करती पाप दावुनी वैराग्याची कळा भोगी विषय वासनेचा सोळा तुका मने सांगो किती आणि जळो तयाची संगती. तर असे म्हणजे भोंदू साधू फिरत आहे असं तुकोबारायने म्हणून सांगितलं आहे. खरे संत होते तुकाराम महाराज, गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत, ज्यांनी कधीच धनसंपत्ती जमाव केलेली नाही आहे का नाही. त्या दिवशी अजित पवार आहे का नाही मरण पावले का नाही, आहे का नाही. तर कसं असते, कर्म विपाकातून कोणाची सुटका नाही. 75,000 कोटीचा सिंचन घोटाळा, कितीतरी शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं नुकसान झालं का नाही, आहे का नाही. तर कर्म विपाकातून कोणाची सुटका नाही. असं म्हणतात की माणूस मेल्याच्या नंतर त्याच्याविषयी चांगलं बोलावं म्हणतात, पण अनेक लोकांचं नुकसान केल्याने सुद्धा आपल्याला कर्मविपाक भोगायला भेटतो, आहे का नाही. कोळसा होऊन मरण आलं, चांगली गोष्ट नाही कोणाला मृत्यू येणं. बाबासाहेब जेव्हा गांधीजीचं मरण झालं, गोळ्या मारल्या, तर बाबासाहेबांच्या हातून पेन पडला, म्हणजे धडक बसली ना. मनुष्य हत्या करणं चांगली गोष्ट नाही. तर रविदास महाराजाची हत्याच केली. महाराष्ट्रातले जेवढे संत होते ना तेवढ्याच्या हत्या केल्या. कोण, ब्राह्मण लोकांना चोखामेळ्याची हत्या केली. संत तुकाराम महाराजाला होळीच्या दिवशी त्यांचे तुकडे तुकडे केले देहूगावला आणि इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिले. कारण संत तुकाराम महाराजावर आणि महाराष्ट्रातल्या सर्व संतांवर संत कबीराच्या विचारांचा आणि संत रविदासांच्या विचारांचा काय होता,
प्रभाव होता. पण संत रविदासाचं ब्राह्मणीकरण केलं, तो देवपूजा करत होता, त्याच्या गळ्यात माळ दिली, टीके दिले, तो नास्तिक होता, त्यानं ब्राह्मणांवर वेदांवर टीका केलेली आहे. समजलं का? त्यांनी बुद्धाचाच मार्ग स्वीकारलेला होता. हत्या होत होती म्हणून ते दाढी मिशीचे केस वाढवून, तुम्हाला माहित आहे की नाही? जेव्हा भिक्खूंच्या कत्तली झाल्या, सोन्याचे नाणे मोहरी इनाम म्हणून वाटल्या गेली पुष्यमित्र शृंगानं, त्या काळामध्ये संत रविदास आणि संत कबीर हे बौद्ध भिक्खूच होते. संत कबीराचे गुरु तर भिक्खूच होते म्हणते. आणि लक्षात घ्या, दोघांचे मी सांगतो तुम्हाला, संत कबीराचा आणि संत रविदासाचा जन्म काशीलाच झाला, वाराणसीला. आणि वाराणसी काशी पासून 10 किलोमीटर सारनाथ आहे. मला सांगा, सारनाथला काय आहे? भगवान बुद्धाचा महास्तूप आहे, जिथं भगवान बुद्धांनी पहिल्यांदा वर्षावास केला, धम्मचक्र प्रवर्तन केलं. वाराणसी सारनाथ एकच आहे, 10 किलोमीटर अंतर आहे. मग संत कबीर आणि संत रविदास त्या ठिकाणी गेलेले होते. कुठे? सारनाथला. त्यांनी बुद्ध पाहिला होता. त्यांनी भिक्खू, काही तुरळक प्रमाणे बौद्ध भिक्खू होते. 1200 शताब्दी पर्यंत बौद्ध भिक्खू होते. 1200 शताब्दी पर्यंत. कारण जे सम्राट जयचंद म्हणतात ना, गद्दार जयचंद, गद्दार नव्हता, तो बौद्ध राजा होता सम्राट जयचंद. त्याची दादी होती कुमार देवी गहडवाल. लक्षात घ्या, कुमार देवी गहडवाल ही काशी वाराणसीच होती. तिनं सारनाथला 9 मजल्याचा धम्मचक्र जीन महाविहार तिनं आषाढी पौर्णिमेला बांधून दिला होता भगवान बुद्धाला. आजही त्याचे अवशेष आहे सारनाथला. आणि ती कुमार देवी सम्राट बौद्ध राजा जयचंदची दादी ही बौद्ध गयाची होती. लक्षात घ्या, म्हणजे 12व्या शताब्दी पर्यंत बौद्ध भिक्खू वाराणसीला होते. त्याची उपासिकाच होती कुमार देवी, सम्राट जयचंदाची दादी. आणि याचा जन्म केव्हा झाला? मग 1500 मध्ये. तर तेव्हा तुरळक भिक्खू होते काशीला, सारनाथला, वाराणसीला. ते तिथं भ्रमंती करायचे. कबीरांची भेट बौद्ध भिक्खू सोबत झाली. पण भिक्खूंच्या कत्तली होत असल्यामुळे त्यानं टकले ठेवले नाही, दाढ्या मिशा वाढवल्या आणि त्या पद्धतीने त्यानं मग बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. कबीराने दिलं मोराचं पक लावून आणि संत रविदासाने काय दिलं? माळा लावून दिला. पण त्यानं बुद्धच सांगितला. लक्षात घ्या, जे मीरा के प्रभू म्हणतात ना, मीरा, संत मीराबाईचे गुरु सुद्धा रविदास होते. असा एक संदर्भ आलाय की संत रविदास महाराष्ट्रामध्ये वेरूळच्या बुद्ध लेणीला त्यांनी भेट दिलेली आहे. तर आता ते ज्या ठिकाणी जन्म झाला, मी ते गोष्ट सांगून थांबतो. म्हणजे संत कबीराचाही जन्म कुठं झाला? सारनाथ वाराणसीला, म्हणजेच तिथेच काशी वाराणसी मध्ये बनारस. आणि संत रविदासाचा जन्म कुठे झाला? काशी, वाराणसी आणि बनारस एकच आहे, है का नाही? यश, आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहिलं, भगवान बुद्धाचा भिक्खू नाही का यश, सुजाताचा पुत्र यश, याचं जन्मगाव कोणतं आहे? वाराणसी काशीचा आहे. सुप्रिया, भगवंताची उपासिका, उर्वेला काश्यप, गया काश्यप, नदी काश्यप हे कुठले आहे? वाराणसी काशीचेच आहे. आणि अनेक जातक कथा वाराणसीवरून निर्माण झालेल्या आहे. भगवान बुद्धांच्या नंतर म्हणजे सारनाथ आणि विश्वनाथ, 10 किलोमीटर अंतर आहे. वाराणसी आणि सारनाथचं अंतर किती आहे? 10 किलोमीटर. तिथं सारनाथ हे बुद्धाचं नाव आहे. लोकनाथ, मैत्रीनाथ, बुद्धनाथ, स्वयंभूनाथ हे सगळे बुद्धाचेच नाव आहे. नाथ, समजलं? म्हणजे सारनाथला ते सारनाथ महाविहार होतं आणि इथं काशीला विश्वनाथ महाविहार होतं. आता ते विश्वनाथ महाविहार म्हणजे शिवाचं बनवून टाकलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, तिथेही युवान शामनं आनंदवन महाविहार आणि ज्ञानव्यापी महाविहार हे 2 महाविहार काशी वाराणसीला बघितलेले होते. तर अशा प्रकारे काशी आणि वाराणसीचं काय आहे? एक वैशिष्ट्य आहे. तर या म्हणजे या काशी वाराणसीलाच संत कबीराची आणि संत रविदासाची सेम हत्या, त्याचे तुकडे तुकडे करून संत रविदासाची हत्या, कारण त्यांनी ब्राह्मणवादावर, वेदावर, बामन झुटा, त्याचा वेद मी सांगतो थांबतो. थोता मंदिर भोग विलासा, थोता आन देव की भाषा, मनबच सिमरन कहे रविदासा, भक्ती भरम है सो जान. भक्ती काय आहे? भरम आहे. हे असं संत रविदासाने म्हटलंय. बामन झुटा, बामन का हे सब झुटा रे, आणि बामन खाती केला रे, आणि दुःखो देखील ठेला रे, असं काहीतरी ते दोहा आहे. तर असं त्यांनी ब्राह्मणवादावर, वेदावर, अशा याच्यावर त्यांनी टीका केली, कर्मकांडावर ते. आणि म्हणून संत रविदासाची आणि संत कबीराची हत्या सेम झाली. त्याची हे दोघांचाही जन्म, संत कबीर आणि संत रविदासाचा जन्म काशी, सारनाथ, वाराणसीलाच झाला. त्यांच्या दोघांच्याही हत्या झाल्या आणि दोघांचेही तुकडे गंगा नदीमध्ये
फेकून दिले ब्राह्मणांनी. आणि तसंच संत कबीराचा आणि संत रविदासाच्या विचाराचा प्रभाव बाबासाहेबांवर तर होताच होता, पण तुकाराम महाराजावर आणि महाराष्ट्रातल्या सर्व संतांवरही होता. गुरु ग्रंथ साहेबामध्ये त्याचे दोहे आहे संत रविदासाचे. तर संत रविदास आणि संत कबीरासारखंच संत तुकारामाला सुद्धा होळीच्या दिवशी ब्राह्मणानं तुकडे तुकडे करून इंद्रायणी नदीच्या काठी नदीमध्ये फेकून दिले देहूगावला. समजलं तुम्हाला? म्हणजे सेम तसंच झालेलं आहे. तर अशा प्रकारे आज संत रविदासाची जयंती दिवस आहे. संत रविदास एक क्रांतिकारी, एक विचारक होते आणि संत रविदासाचं ब्राह्मणीकरण केलेलं आहे. पण संत रविदास हे कुठल्याही देवाला, ईश्वराला, आत्म्याला मानत नव्हते. ते विज्ञानवादी होते. एक प्रकारे ते बुद्धाचे अनुयायीच होते आणि ते सारनाथचेच होते. सारनाथला त्यांनी भेट दिली होती आणि संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केलं. पंजाबमध्ये सुद्धा गेले. गुरु ग्रंथ साहेबांमध्ये त्यांची दोहे आहे. आणि अशा प्रकारे संत रविदासाच्या ते बाबासाहेबांनी आपला द अनटचेबल हा ग्रंथ त्यांना बहाल केलेला होता. तर आज माघ पौर्णिमा आणि संत रविदास, कहून त्याला रविदास म्हणतात, कोणी बोधिसत्व रविदास हे सुद्धा म्हणतात, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आज संत रविदासाचा जयंती दिवस, त्यांची आई वगैरे ते सगळं मी तो काही इतिहास सांगणार नाही, पण त्यांचं कार्य, समाजकार्य खूप मोठं आहे. संत रविदास असेल आणि संत घाशीदास असेल, सतनामी समाजाचे, तेही बुद्धिस्टच होते. आजही छत्तीसगडमध्ये सतनामी समाज आहे, ते बुद्धिस्टच विचाराचे होते. तर आज या ठिकाणी सर्वांना मी मंगलाची कामना करतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.